नमस्कार, श्रद्धाज मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी चॉकलेट केक कसा बनवायचा ते सांगणार आहोत. तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे केक शिकण्याची. आणि केक शिकण्यासाठी सर्वात सोप्या पद्धतीने इथे मी रेसिपी ही सांगितलेली आहे. सर्वात शेवटी काही टिप्स सांगणार आहे खास. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी एक केक शिजवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर छोटे छोटे 2 डबे घेतलेले आहेत आणि त्या डब्यांमध्येही केक शिजवून घेतलेला आहे. तर इथे मी दाखवल्याप्रमाणे त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल तर या केकची कोणती थीम आहे. तर इथे आपण मिकी माऊसचा केक बनवणार आहोत, तेही बिना मोल्डचे. म्हणजे मोल्ड केक, मिकी माऊसचा मोल्ड नसतानाही त्यावर आपण केक बनवणार आहोत. तर इथे मी पहिलं एका 8 इंचच्या गोल्ड टीनमध्ये केक शिजवून घेतलेला आहे. 3 लेयर करायचे असल्याने नाईफच्या साह्याने मी 3 कट्स लावून घेतले आहे. एक दोरा घेतला आणि त्या साह्याने केक कट करून घेतला आहे. दोन्ही धागे एकमेकाच्या विरुद्ध साह्याने ओढून घेतले कट्स लावलेल्याप्रमाणे. तर आपले केक हे इझिली कट होतात आणि मध्ये कुठेही ब्रेक होत नाही किंवा तुटण्याचीही शक्यता नसते. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही धागे विरुद्ध दिशेने ओढा आणि हे कट्स करून घ्या. तर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हीही कट्स करून घ्या. तर इथे केकच्या लेयर्स खूप छान अशा पडलेल्या आहेत आणि तिन्हीही लेयर एकसारख्या सेम अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे आपण आता मोठा जो 8 इंचच्या टीनमध्ये शिजवला होता तो कट करून घेतला. आता छोटे जे आपण डब्यामध्ये केक शिजवून घेतला होता तेही तसेच कट्स लावून घेऊयात. तर इथे मी एका केकमध्ये 3 लेयर केलेल्या आहेत. प्रत्येक केकच्या 3 लेयर अशा केलेल्या आहेत. तर इथे आपल्या ह्याही लेयर कट करून झालेल्या आहेत. तर मस्त अशा लेयर कट करून झालेल्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की केक शिकाल. तर हा व्हिडिओ तुम्ही घरच्या घरी बनवून बघा आणि तुम्हाला जर अजून काही टिप्स हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे मी ट्रोपोलाइटची क्रीम घेतलेली आहे आणि इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. मॉर्टेचे डार्क कंपाऊंड घेतलेले आहे. त्याच्यापासून आपण इथे चॉकलेटचं केक बनवणार आहोत. तर हे कंपाऊंड 400 ग्रॅम होतं. तर त्याच्यामध्ये मी एक क्यूब काढून घेतलेले आहे. छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे. चोको चिप्सऐवजी मी इथे डार्क कंपाऊंडचे छोटे छोटे तुकडे वापरलेले आहेत. इथे ही ट्रोपोलाइट क्रीम घेतलेली होती, ती पूर्णपणे फेटून घेतलेली आहे. ती एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेत आहे. तर आपली क्रीम फेटण्याचा व्हिडिओही तुम्हाला मी हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. मी बोर्डवरती निशाण करून घेते म्हणजे आपल्या केकचे जो शेप आहे तो बिघडणार नाही आणि इझिली आपल्या केकला शेप देता येईल. तर मी इथे जो आपला मोठा टीनमध्ये केक शिजवून घेतल्या होत्या, गोल लेयर करून घेतल्या होत्या, त्यातली एक लेयर घेतलेली आहे. त्यातली एक लेयर म्हणजे ती मधली लेयर असते ती सर्वात खाली ठेवायची असते नेहमी. तर आणि सर्वात वरची लेयर असते, सर्वात खालची लेयर असते ती सर्वात वरती लेयर ठेवायची असते. तर मी पुढे दाखवणारच आहे मी कसं केलेलं आहे. तर इथे मी चोको चिप्सऐवजी जे डार्क कंपाऊंडचे छोटे छोटे तुकडे होते ते कट करून घेतलेले होते ते ठेवलेले आहेत आणि व्हिप क्रीम होती आपली ट्रोपोलाइटची जी फेटून घेतलेली आहे ती मी ह्याच्यावर ठेवलेली आहे. पायपिंगच्या बॅगमध्ये भरून एकसारखा शेप देऊन गोल त्याच्यावरती टाकलं तर आपले कुठेही चढ उतार होणार नाही केकमध्ये. नवीन शिकणार असाल तर नक्की अशा प्रकारे तुम्ही क्रीम भरा आणि गोल शेप देण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपले डार्क कंपाऊंडचे तुकडे टाकल्याने केकला खूप छान अशी मस्त चव येते आणि केक हा खूप छान टेस्टीही लागतो. तर इथे मिकी माऊसचे कानही मी जोडून घेतलेले आहेत. खूप छान असा शेप येणार आहे या केकला. तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. इथे आपण मध्ये दुसरी म्हणजे सर्वात वर जी लेयर होती ती आपण मध्ये ठेवलेली आहे आणि आता ह्यावरती ही सेम प्रोसेस करायची आहे. साखर आणि पाणी हे विरघळून घेतलेलं आहे आणि तेही ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे दूध वापरू शकता पण दुधाचा केक हा जास्त दिवस टिकत नाही, म्हणून तुम्ही डायरेक्ट साखर पाणी घालून घ्या. आणि त्याच्यावरती मी इथे स्ट्रॉबेरी क्रश वापरलेला आहे. ब्लॅक फॉरेस्ट केक म्हटला तर त्याच्यावरती स्ट्रॉबेरी क्रश हे आलंच आणि त्यावरती चोको चिप्सचे तुकड्याशिवाय मजा नाही.
तर आपण इथे डार्क कंपाऊंडचे तुकडे घातलेले आहेत. चोको चिप्सपेक्षाही खूप छान लागतात ते. तर हे सर्व मी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण सेम तशीच प्रोसेस केलेली आहे. एका पायपिनमध्ये भरून गोल शेपमध्ये पायपिनमध्ये हा क्रीम आहे ती पूर्णपणे ओतून घेतलेली आहे आणि याच्यामुळे आपल्या केकला खूप छान शेप येणार आहे. कुठेही चढ-उतार होणार नाही. तर हे सगळीकडे मिक्स करून घेतली आणि सर्वात खालची लेयर होती जी अगदी प्लेन होती आणि ते कुठेही चढ-उतार नसतो त्या लेयरला. त्यामुळे ती सर्वात खालची लेयर आहे ती वरती लावून घ्यायची. त्याच्यामुळे आपल्या केकला एकदम सेम आणि कुठेही चढ न उतार न असता मस्त असा आकार येतो. तर इथे तुम्ही बघत असाल तर आपला मिकी माऊसचा केक हा खूप छान रेडी होत आहे. तुम्हीही अशा प्रकारे बघा. इथे मी तुम्हाला केक फ्रेश कसा ठेवायचा, ताजा कसा ठेवायचा याच्याबद्दलही काही टिप्स सांगणार आहे. तर आपला केक हा एका प्लास्टिकच्या बॅग्समध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवा आणि तो एअर कंटेनरमध्ये भरून व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा वास हा केकला लागणार नाही आणि त्यामुळे आपल्या केकला वासही येणार नाही. शिवाय हा केक 2 ते 3 दिवस फ्रेश राहतो. जर तुम्ही हा केक डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवाल तर ह्या केकला तडके पडतात आणि तो केक टेस्टीही लागत नाही आणि त्यातलं पाणी पूर्णपणे कमी होतं. तर तो केक हा खायला गळ्यातमध्ये रुततो. तर अशा प्रकारे न ठेवता एका प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवून एअर कंटेनरमध्ये ठेवा आणि तो व्यवस्थित असा मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्या. 2 ते 3 दिवस या केकला काहीच होणार नाही. तर इथे मी फिनिशिंग देण्यासाठी केकची क्रीम ही पायपिंग बॅगमध्ये भरून पूर्णपणे साईडने लावून घेतलेली आहे आणि एका स्पॅट्युलाच्या साहाय्याने नाईफने ही पूर्णपणे क्रीम लावून घेतलेली आहे. जिथे जिथे कमी वाटते तिथे तिथे पुन्हा लावून घेतलेली आहे आणि ही पुन्हा क्रीम सर्व व्यवस्थितपणे पसरवून घेतलेली आहे. इथे आपल्या केकला क्रीम व्यवस्थित पसरवून झालेली आहे. इथे मी एक शीट्स वापरलेली आहे आणि त्याच्याने आपल्या केकला खूप छान असा शेप येणार आहे. तुमच्याकडे असे नसेल तर एक्सऱ्या केलेला वगैरे असतो त्याच्या साहाय्याने तुम्ही शेप देऊ शकता. त्याचे चौकोन आकार कट करून त्याच्या साहाय्याने असे तुम्ही शेप दिल्यास तेही खूप छान येत असतात. तर इथे तुम्ही तसेही ट्राय करून बघा. तुमचा केक खूप छान होईल आणि मस्त असा या केकला मी शेप दिलेला आहे. तर केक हा आनंददायी क्षणांना गोड बनवणारा असतो. केकचे 6 प्रकार असतात. बटर केक, स्पॉन्ज केक, फ्रूट केक, त्याच्यानंतर मूस केक, फॉन्डंट केक आणि चीज केक. तर ह्यामधले तुम्हाला कोणकोणते प्रकार बघायला आवडतील हेही मला नक्की सांगा. तर आपला केक हा शेप देऊन इथे झालेला आहे. खूप छान असा या केकला शेप आलेला आहे. तर इथे मी आता मिकी माऊसचे डोळे, तोंड, कान तेही मी एका काडीच्या साहाय्याने शेप करून घेणार आहे. म्हणजे चॉकलेटने आपल्याला त्यावर काम करायला अवघड जाणार नाही. तर इथे मी ते करून घेणार आहे. तर तोपर्यंत आपल्या केकला जर कुठे वरती खाली जास्त क्रीम झालेली असेल तर तेही काढून घेतलेली आहे आणि मी शेप देऊन झाला एका काडीने की एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट्स गणाश भरून घेतलेले आहे आणि चॉकलेट्स गणाशने केकला सगळीकडून मस्त असा शेप देत आहे. कडांना बॉर्डर करत आहे. तर इथे मी मिकी माऊसचे डोळे आणि कान ही काढून घेतलेले आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट्स गणाश बनवू शकता. तर त्याच्यासाठी आपल्याला 75 ग्रॅम चॉकलेट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं व्हिप क्रीम, दूध आणि फ्रेश क्रीम हे सगळं घालून व्यवस्थितरित्या एक 5 मिनिटे डबल बॉयलर पद्धतीने बॉईल करून घ्यायचं आहे आणि मग आपलं चॉकलेट्स गणाश हे रेडी होईल. तर हे चॉकलेट्स गणाशची रेसिपी क्लिअर येणार आहे यूट्यूबवर लवकरच. तर इथे मी बनवलं आहे चॉकलेट्स गणाश तेही खूप सोप्या पद्धतीने आणि आता हे आपलं मिकी माऊसचं कानही रेडी झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये हा केक आहे तो खूप छान आणि टेस्टी लागतो. तर तुम्हीही अशा पद्धतीचे केक बनवून बघा. तर नक्की तुम्हालाही जमतील आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत मी इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला काही वाटल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी खूप काही अजून केक बनवलेले आहेत त्याचेही फोटो मी सर्वात शेवटी शेअर केलेले आहेत.
तर ते बघा आणि मला नक्की सांगा की केक्सच्या डिझाईन आवडल्या की नाही. आणि आपल्या केकला इथे पूर्णपणे गणाशने मी कलर्स करून घेतलेले आहे. मिकी माऊसचे कान आणि डोळेही करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथे चेरीची डिझाईन करणार आहोत. तर चेरीची डिझाईन करण्यासाठी सर्वात सोपी चेरी कट करून घेतलेल्या आहेत अर्ध्या अर्ध्या, आणि त्या अर्ध्या अर्ध्या चेरी कट करून सगळीकडे लावून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मिकी माऊसला एक वेगळंच खूप छान असं लूक येतं आणि त्याचं खूप छान असं ते दिसायलाही वाटतं सुंदर. आणि इथे मी नोजही करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी डोळे करून घेतलेले आहे आणि चेरीचे 2 तुकडेही डोळ्यांवरती लावून घेणार आहे. त्यामुळे ते खूप छान वाटणार आहे. तर इथे मी तेही करून घेतलेलं आहे. तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर श्रद्धाज मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हीही अशा पद्धतीचे सोपे केक घरी तयार करून बघा आणि हा व्हिडिओ बघा. तर इथे खूप छान सोप्या पद्धतीने हे आपण आयसिंग केलेलं होतं आणि तेही खूप छान आणि कमी वेळात हे झालेलं आहे. तुम्ही वरती सजावटीसाठी स्प्रिंग बॉल टाकू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरंही डेकोरेशन करू शकता. तर इथे हे केक आहे तेही मी बनवलेले आहेत. खूप छान असे केक झालेले आहेत. धन्यवाद.